नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या महिलांना मोबाईल योजना सुरू झालेली आहे। आता या मोबाईल योजनेचा जो फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे याची सुद्धा माहिती आलेली आहे। परंतु दिवाळी बोनस मोबाईल आणि 7,500 रुपये राज्यातील फक्त याच महिलांना मिळणार आहेत ते सुद्धा स्पष्ट झालेलं आहे। त्याच्यामुळे राज्यातील कोणत्या महिलांना की ज्यांचं पोस्ट बँक खातं असेल, सोबतच ज्या माता भगिनींना अजून एकही रुपया मिळाला नसेल आणि ज्या माता भगिनींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळाले नसतील, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या महिलांचे फॉर्म पात्र ठरले होते त्यांच्या खात्यावरती प्रत्येकी महिन्याचे 1,500 रुपये प्रमाणे 4 महिन्याचे 6,000 रुपये जमा झालेले आहेत। तर काही महिलांच्या खात्यावरती ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे सुद्धा पैसे जमा झालेले आहेत। आता ज्यांनी पोस्ट खातं दिलं सोबतच जे रेशनधारक कुटुंब होते त्यांनी पूर्णपणे आपले फॉर्म पात्र केले होते तर त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत। आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मोफत 3 गॅसचे पैसे सुद्धा अकाउंटवरती जमा झालेले आहेत। परंतु जोरदार जी चर्चा चालू आहे ती म्हणजे मोबाईल योजनेची। तर हा मोबाईल मिळणार आहे का, तर ते स्पष्ट झालेलं आहे। तर हा मोबाईल मिळणार आहे। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र ठरणार आहेत त्या महिलांना दिवाळीला मोबाईल गिफ्ट दिला जाणार आहे। आता त्याच्यामध्ये फक्त हे नागरिक असू शकतात म्हणजे ज्यांनी पोस्ट खातं दिलं होतं किंवा दुसऱ्या बँकेचं खातं दिलं होतं परंतु त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत। आता काही माता भगिनींनी पोस्ट बँक खातं दिलेलं होतं त्यांच्या खात्यावरती 7,500 रुपये जमा झालेले आहेत। परंतु अशा काही आर्थिकदृष्ट्या गरीब महिला होत्या की त्या महिलांना या योजनेचा अजूनही लाभ मिळालेला नाही। म्हणजेच काही माता भगिनींना जो दुसरा टप्पा होता तो ऑगस्ट महिन्यामध्ये मिळाला परंतु त्याच्या पुढचा अजूनही एकही हप्ता मिळाला नाही। तर ज्यांना मिळाला त्या महिला आनंदी झालेल्या आहेत, परंतु ज्यांना मिळाला नाही त्यांच्यावरती आता तातडीचे आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर ज्या माता भगिनींना मुळे पैसे आले नाहीत ते सुद्धा आता लवकरात लवकर कळणार आहेत। परंतु तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे। तरच तुमच्या खात्यावरती 10 ऑक्टोबरच्या अगोदर 7,500 रुपये येणार आहे। सोबतच दिवाळीला बोनस आणि तुमच्या खात्यावरती आलेली रक्कम सोबतच मोबाईलसुद्धा मिळणार आहे। आता या मोबाईलचा अजूनही अर्ज कसा करायचा आहे, सोबतच ऑनलाईन पद्धतीने आहे की ऑफलाईन पद्धतीने आहे याची सर्व माहिती समोर आलेली आहे। आता ब्रेकिंग न्यूजमध्ये काय आलेलं होतं तर पूर्णपणे जो मोबाईल आहे बोनस आहे फक्त लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचा फॉर्म पात्र ठरला असेल त्याच माता भगिनींना मोबाईल आणि बोनस दिला जाणार आहे। परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर पोस्टाचं बँक खातं खोललेलं असेल किंवा वेगळ्या बँकेचं खातं खोललेलं असेल तर तुम्हाला ॲडव्हान्स महिन्याचे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये जमा झालेले असावेत। परंतु तुमचा आधार लिंक असेल तर किंवा तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल किंवा तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुमच्या खात्यावरती 7,500 रुपये 5 महिन्यांचे जमा झालेले असावेत। परंतु ज्यांचं SBIचं खातं होतं, युनियन बँकेचं खातं होतं, अशा भरपूर महिला आहेत की त्यांना अजून एकही रुपया आलेला नाही। तर त्यांनी या 3 दिवसांमध्ये पोस्ट खातं खोलायचं आहे आणि आपलं आधार लिंक त्या खात्याशी लिंक करायचं आहे। जर तुम्ही पोस्ट खातं खोललं तर 10 ऑक्टोबरच्या अगोदर जरी तुम्हाला एकही रुपया आलेला नसेल तर सरसकट सर्व पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत। आता ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्यावरती सुद्धा मोठा निर्णय घेण्यात येणार आहे। 10 तारखेच्या अगोदर हा निर्णय घेण्यात येईल। परंतु आदित्य तटकरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधनला 3,000 मिळाले तर तुम्हाला आता डायरेक्ट 4,500 रुपयांचा टप्पा मिळणार आहे। त्याच्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये, ऑक्टोबर महिन्याचे 1,500 आणि नोव्हेंबर महिन्याचे 1,500 असे मिळून 4,500 रुपये ॲडव्हान्समध्ये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला मतांचं बक्षीस द्या, कारण तुम्ही जर मतांचं बक्षीस दिलं तर या योजनेमध्ये वाढसुद्धा होण्यात येणार आहे। आता वाढ म्हणजे कशी होणार आहे तर 1,500 रुपयाचे 2,000 रुपये, 2,000चे 2,500 आणि 2,500चे 3,000 रुपयापर्यंत आम्ही नेणार आहोत। त्याच्यामुळे गॅसविषयी संदर्भात काही माहिती असेल
सोबतच रक्षाबंधनला 3,000 मिळाले. या सर्व गोष्टींचा विचारपूर्वक करून ज्यांनी वेगवेगळ्या बँकेची खाती दिलेली आहेत, याची सर्व डिटेल आदिती तटकरे मॅडमकडे असते. कारण ह्या मॅडम बालविकास विभागाच्या मंत्री आहेत. त्याच्यामुळे रेशनधारक कुटुंब असतील, त्यांनी जर KYC केले असेल, आधार लिंक असेल, तर त्यांच्या खात्यावरती पैसे 100% आले असावेत. आता हा फोटो बघा, तर हे राज्याचे उद्योगमंत्री आहेत. तर या उद्योगमंत्री साहेबांनी स्पष्ट घोषित केलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या माता भगिनी पात्र ठरतील तर त्यांना मोबाईल दिला जाईल. तर रत्नागिरीमध्ये 7 ते 8 महिलांना मोबाईलसुद्धा देण्यात आलेले आहेत. तर राज्यामध्ये ज्या ज्या महिलांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत, अशा महिलांनासुद्धा आम्ही लवकरच मोबाईल वाटप करू, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये झालेलं काय आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे ॲडव्हान्स पैसे आल्यामुळे भरपूर महिलांनी कष्ट खातं दिलं होतं किंवा वेगवेगळ्या बँकेचं खातं दिलं होतं. ते आर्थिकदृष्ट्या गरीब असल्यामुळे त्यांनी भरपूर लोन काढलेलं होतं. त्याच्यामुळे बँकवाल्यांनी ते पैसे कट करून घेतलेले आहेत. आता ते पैसे कट झाल्यानंतर काय करायचं आहे, तर एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही फायनान्सचे पैसे किंवा कर्जाचे पैसे कर्जाच्या जागेवरती घ्यावे. लाडकी बहीण योजनेचे जे पैसे पाठवलेले आहेत ते पैसे कट करू नका. या संदर्भात सुद्धा बँक मॅनेजर असतील किंवा बँक प्रमुख असतील, त्यांना तातडीचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहे. तुमचे जर पैसे कट झाले असतील तर त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णयसुद्धा घेण्यात येणार आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही लाडकी बहिणींनो, तुम्ही मतांचं बक्षीस द्या, आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून देऊ 1,500चे डायरेक्ट 3,000 रुपये. सोबतच राज्याचे उद्योगमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की मोबाईल देऊ, सोबतच बोनस देऊ, अशा वेगवेगळ्या योजनांची जी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तर या योजना खऱ्याच अस्तित्वात येणाऱ्या योजना आहेत का, हा सुद्धा भरपूर नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोनस हा 100% मिळणार आहे. सोबतच मागच्या 5 महिन्यांचे 7,500 रुपये हे सुद्धा 100% मिळणार आहेत. आणि गॅस कनेक्शनसुद्धा मोफत 3 गॅससाठी तुमच्या खात्यावरती 3 महिन्यांचे पैसे जमासुद्धा होणार आहेत. परंतु हे 10 ऑक्टोबरच्या अगोदर जमा होणार आहेत. 10 ऑक्टोबरनंतर कोणालाही 1 रुपयासुद्धा येणार नाही. कारण 10 ऑक्टोबरनंतर आचारसंहिता लागू होते. आचारसंहिता लागू झाल्यामुळे राज्यामध्ये कोणाला पैसे आले किंवा पाठवले या गोष्टी शासनाकडून करण्यात येत नाहीत. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे 10 ऑक्टोबरच्या अगोदर राज्यातील तमाम सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती येणार आहेत. तर ज्यांना आले नाहीत त्यांनी कमेंटद्वारे विचारायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. तर तुम्हाला कमेंटमध्ये एक नंबर दिला जाईल, त्या नंबरवरती तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. त्याच्या आधारावरती तुमचे पैसे खात्यावरती येऊ शकतात.